आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. आज आपण या दिवशी आंदोलन करत आहात, का सांगा? मी बालाजी पांढरे, राहणार तेर, तालुका जिल्हा धाराशिव. धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा यासाठी महाराष्ट्रभर आंदोलने चालू आहेत. आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे यांनी जालना या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांची मागणी आहे की एसटी समाजाचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36व्या क्रमांकावर जे धनगर समाजाला एसटी मध्ये ठेवलेला आहे त्याची अंमलबजावणी आजपर्यंत कुठल्याही सरकारने केलेली नाही. तर त्याची अंमलबजावणी धनगर समाजाला 36व्या क्रमांकावर एसटी मध्ये करावी ही मागणी घेऊन दीपकभाऊ बोराडे जालना या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि ते आज आमचे मल्हार योद्धे आहेत, संघर्ष योद्धे आहेत आणि त्या नेत्याचं त्यांचे जे सूचना देतील त्या सूचनांचं पालन म्हणून आम्ही या ठिकाणी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. आदिवासी समाज म्हणतो की उपऱ्याने आमच्या देऊ नये, काय सांगा? आदिवासी समाज जो तुम्हाला सांगतोय उपऱ्याने आमच्या मध्ये येऊ नये. उपरे कोण हे आम्ही सांगण्याची गरज नाही. उपरे कोण आहे कोण नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या अंती त्यांनी धनगर समाजाला 36व्या क्रमांकावर एसटी मध्ये ठेवलेला आहे. आज आपण 1 दिवसीय आंदोलन करत आहात, काय मागताय? मी सचिन शिवाजी देवकते, राहणार तेर, तालुका जिल्हा धाराशिव. मी एक धनगर समाजाचा युवा तरुण आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसण्याची वेळ ही या महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. याचं कारण असं आहे की 17 सप्टेंबर पासून आमचे संघर्ष योद्धा, मल्हार योद्धा माननीय श्री दीपक भाऊ बोराडे जालना येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत. परंतु आज 10 दिवस झालं त्या उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली नाही. म्हणून आम्ही त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आज धाराशिव सकल धनगर समाज धाराशिव यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांना पाठिंबा देण्यासाठी की आमचा देखील त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे आणि या सरकारने लवकरात लवकर माननीय श्री दीपक भाऊ बोराडे यांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन जी आमची मागणी आहे की धनगर समाजाला जी रचा आणि डचा जी गोळ घालून ठेवलेला आहे ती गोळ तात्काळ मिटवून धनगड आणि धनगर हे एकच आहेत हे देण्यात यावे. त्याचं कारण असं आहे की धनगड जमात जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36 नंबरला लिहून ठेवलेली आहे. जो धनगड गावात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, राज्यात जाऊ द्या, देशात नाही, देशात जाऊ द्या, जगाच्या पाठीवरती कुठेही धनगड ही नावाची जमात ही जात नसून तरी देखील त्या धनगड समाजाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देऊ शकतील का याचा विचार, असा सवाल देखील आमचा या राज्य सरकारला आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव होते, ते त्यांच्या इतका बुद्धिवान माणूस या जगात दुसरा कोणी नाही. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर धनगड हा शब्द आमच्या धनगरासाठीच लिहिलेला आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आणि त्या सरकारनं न आडेवेडे न घेता केंद्र सरकारने देखील जे पंतप्रधानांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं होतं, आताच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण करावं. अन्यथा येणाऱ्या काळात धनगर समाज जे दीपक भाऊ बोराडे आम्हाला आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी आमचा प्राण असेल. हेच एवढंच या तुमच्या माध्यमातून या सरकारला सांगतो.